आम्ही मंत्रालयामध्ये बसत असताना माझ्या हिंदू समाजाला अगर अशा पद्धतीचे आवाहन करायला लागत असेल, बापूंसारख्या माझ्या हिंदुत्वादी सहकार्यांना इथे अशा पद्धतीचे पेटवण्याच्या भाषण करत असतील तर करायला लागत असेल तर यापेक्षा राजीनामा देऊन आणि घरी बसेन मंत्रालयाच्या पायऱ्या आम्ही कधी चढणार नाही, लक्षात घ्या. आम्ही बसलोय, तुम्ही चिंता करू नका. हा तुमचा नितेश राणे, हा काय मी काय कुठला व्हाईट कलर मंत्री नाही ते. मला माहिती आहे कार्यक्रम कसे करायचे. उगाच काय मस्जिदीमध्ये माझ्या नावाचे फतवे निघत नाही. आणि याला काय वाटतं तिथून लांबून लांबून फोटो बिटो काढले, काय करणार माझं खूप बघितलं. नाश्त्याला खातो आम्ही. आम्ही जे इथे बसलोय आलोय, प्रशासनाला सांगेल कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार अगर माझ्या कुठल्याही हिंदुत्वादी कार्यकर्त्यावर माझी पाठ फिरल्यावर अगर काही झालं तर आमच्याशी तुम्हाला बोलायला लागेल आणि 6व्या माळ्यावरून फोन येईल, एक लक्षात घ्या. सांगायचं नाही, आम्ही काय चुकीचं बोलत नाही, काय चुकीचं मागणी करत नाही. अहो अतिक्रमण आहे. कायद्यामध्ये कुठल्याही गड किल्ल्यावर अतिक्रमण बनवण्याचा कुठलाही कायदा असेल तर इकडच्या संबंधित महसूल आणि पुरातन खातं आणि पोलीस खात्याने मला तो जाण्या अगोदर कायदा आणून दाखवा किंवा माझ्यावर चालत चालत गाडीपर्यंत खालती जावं. बरोबर अर्धा तास लागतो. जो कायद्याच्या कागदपत्र असेल मला येऊन दाखवा. त्या कागदामध्ये लिहिलं असेल की गड किल्ल्यांवर अतिक्रमण, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे अतिक्रमण चालतात, मी तुम्हाला मंत्रालयात जाईपर्यंत तुमचं प्रमोशन करून देतो. अहो मला माहिती आहे, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथे महाराजांचं मंदिर आहे एकमेव. मी जेव्हा तिथे एकदा दर्शनाला गेलेलो तेव्हा तिकडच्या पुजारीने मला येऊन सांगितलं की नितेशजी आम्हाला जरा इथं डागडुजी करायचं. हो बघा टाईल तुटल्या आहेत, जरा इथे पिलर जरा ढासळले आहेत, जरा काहीतरी मदत करा. 8 ते 9 अधिकृत 8 ते 9 महिने पाठपुरावा करायला लागला, तेव्हा जाऊन साधी टायलिंग करू शकलो. आणि हे काय, हे लोकांच्या आप्पाचा पाकिस्तान आहे का? ते आम्ही सोडणार? आमच्या कालची वाघजाई देवीचं मंदिर आहे, विशाळाची करी मालकीन आई वाघजाईच्या नावानं. इथे सांगून जातो आमच्या त्या देवीचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची. विशालगडवर कोणीही अगर पाऊल टाकत असेल तर तो फक्त माझ्या देवीच्या दर्शनासाठीच भविष्यामध्ये टाकणार. ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. बाकी सगळेजण बसून दे चणे कुरमुरे खात आहेत आमचे इथे हिंदू व्यापारी, पण मी नाही बोलत नाही. बिचारे करतात पोटापाण्यासाठी काम, पण त्यांनाही आमच्या देवीच्या निमित्ताने मोठं करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल. हा शब्द तुम्हाला इथे देऊ लागतो. लॉज चालताय, दारू प्यायला कार्यक्रम चालतायत, फार हिंमत आहे, फार हिंमत आहे. एवढीच हिंमत अगर जामा मस्जिद मध्ये करा, एवढी हिंमत त्या औरंगाबादचे जे काय ते कवर टाकून ठेवलंय तिथे जाऊन काहीतरी करायला बघा. गावाच्या हजेरीमध्ये जाऊन तिथे एक छोटीशी वीट तरी लावून बघा, कापून परत घरी पाठवते. एवढा कडवटपणा असतो. पण आम्ही नाही बोलत की तुम्ही हातात कुठलाही कायदा घ्यायचा नाही, घ्यायचा कुठलाच कायदा हातात घ्यायचा नाही.
आम्ही बसलोय ना मंत्रालयात त्या खुर्चीवर, काय चिंता करतात? काय चिंता करू नका. या विशालगडला जी मुक्ती तुम्हाला जी अपेक्षित आहे ना, आमचंच हिंदुत्वादी सरकार तुम्हाला करून दाखवेल. हा शब्द तुम्हाला